माता मंदिर. माहिती नाही व्हिडिओ काढून देता की नाही, म्हणजे इथेच काढून घेते. हाय गाईज बोल. गाईज वैष्णवी देवीची स्टोरी एवढी मस्त आहे ना की ऐकूनच असं वाटते का, म्हणजे मनाला शांती होते की वैष्णवी देवीने खरंच असं केलं की असं तिने अर्धी कुवारीपासून पूर्ण, म्हणजे गाईस तिथे पूर्ण दिसत आहेत ना ते छोटे छोटे पूर्ण असं रस्ताच तो असं ह्याच्यामध्ये खोदून काढलेला आहे. एक नंबर वाटतं गाईस. आणि काल थंडावा पण भरपूर होता. असं वाटतं की इथेच राहावं. म्हणजे वातावरणच मस्त वाटतं इकडे. एनी टाईम तुम्ही कधी पण या, कुठल्या पण वर्षाला या आणि कुठल्या पण महिन्यात या, उन्हामध्ये म्हणजे उन्हाळ्यात या, हिवाळ्यात एवढं भारी वाटतं ना इथे. म्हणजे थंडावा तुम्हाला कधी गरम दिसणारच नाही. तुम्ही जर गेलात ना गाईज, हे पूर्ण हे 7 डोंगर आहेत ना, 1 2 3 असे डोंगर आहेत. डोंगराच्या मध्ये आहे ती. असं वाटतं की म्हणजे लीला अपरंपार आहे एक बोलायची गोष्ट. आणि एक गोष्ट तुम्ही गौर केलं का, सगळ्या देव्या आपल्या म्हणजे कुठल्या पण देव्या सगळ्या वरतीच जातात. खाली कोणतीच देवी नाही. फक्त एक देवी आपली तुळजापूरची भवानी ती खाली आहे. बाकी सगळ्या वरतीच राहतात. म्हणजे सगळ्या डोंगरावरतीच गेल्यात. पण ही तर जास्त उंच आहे. एवढी उंच आहे ना, बाप रे अफाट. पण यावर्षी आम्ही घोडे केले, त्या घोड्यांवरती गेलो म्हणून काय वाटलं नाही. आता गेल्या वर्षी चालत गेलेलो. बाप रे अर्धी गेलेले आमची चालत. आलेत पाय धरून असे लंगत आलेत. तर भेटू आता कुठे बघू, ठरलंय आमचं फिरायचं, कारण की आमच्याकडे 2 दिवस आहेत म्हणून. तर भेटू. तर गाईज फायनल आमचं झालेलं आहे फिरायला जायचं. तर आम्ही 6 पॉईंट बघायला चालले आहेत. 80 किलोमीटरवरती आहेत. तर जाऊन बघूया आपण पॉईंट कसे आहेत ते. तर भेटू आपण ते पॉईंट्स बघायला. भरपूर छान आहेत. तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवेन. तर गाईज फायनल आमची ही बस लक्झरी बस आहे, पूर्ण ACची बस आहे. आम्हाला मस्तपैकी आम्ही येतो म्हणून आम्हाला संदीपाईनी हा बघा गीता लॉन्च, हा गीता लॉन्च आहे. सगळे त्याचे दुकान आहेत. आता मी तुम्हाला आतमधल्या गाडीचं हे दाखवते. गाईस पर माणसास 500-500 रुपये भरलेत आम्ही. बस पण आहे तशी 500-500 रुपये भरायची. तर आम्ही एकूण आहोत 32 जण. तर आम्ही 500-500 रुपये भरलेत. तर तुम्हाला मी आतमधून बस दाखवते. तर चला आपण आतमधून बस बघूया. हो हो हो. हाय गाइस, हाय गाइस. जयकारा शेरावाली दा बोल साचे दरबार की प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. पीछे वाले जय माता दी. आगे वाले जय माता दी. ए का मतलब जय, M का मतलब माता, D का मतलब दी. बोलो जय माता दी. ए सारे बोलो जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. गाईज ही आमची बस आहे मस्तपैकी एन्जॉय. एकच बस आम्हाला. आणि हा आमचा मेंबर नाही, जरासा नारामलाय. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कसं वाटलं? आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. सध्या मी बोलायच्या लायकीची नाही. इकडे सगळे बसलोय आम्ही. तर गाईज आपली बस कशी आहे? बालूला आईला बघायचंय. बालू घे आईला व्हिडिओ मध्ये घेतली. मला मेसेज केलेला खास की ताई आईचा आणि वर्षाचा फोटो पाठव. आणि गाईज तुम्हाला एक दाखवू का? हा कलर बघा, एक मॅचिंग. आणि हा एक मॅचिंग झालेला आहे. गाईज फायनल आमची पूर्ण फॅमिली, पूर्ण पॅक गाडी. गोवा पुढे आहे, पुढे पूर्ण फॅमिली बसलेली आहे आमची. ड्रायव्हरला तुझी शिकवते मागची का पुरं घेतात कोण कोणची नाही. ते सगळी चिल्लर पार्टी आमची, सगळी चिल्लर पार्टी. आई या आमच्यावर दुसरी फेरी तुमची येवाची. काही वाटते आमच्या ग्रुप मध्ये येऊन? काही वाटते तुला येऊन? बरं वाटतंय.
चलो बारकी पोरी. हा तुला कसं वाटतं आमच्यावर पहिला वर्ष आला? एक नंबर. एकच नंबर. मामाच्या गावाला जाऊया. गाईज हा एक कपल आहे याच्यामध्ये. आज कुठे गेला? आहे काय तिथं बसलाय? आहे काय नाही तिथं बसलाय? आणि गाईज एक आमचा एक कपल आहे, रोमॅन्टिक कपल आहे. केसरी. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर पार्वती आणि मांडीवर बसलाय छोटासा गणपती. अवचित गणपती आहे. बारके पोरी तू काहीतरी दोन काहीतरी मोय सोनांचे मोय. कसा तोंड करते? गाईज खूपच मजा येते. मजा कशी आहे तर बारके पोरीचे पाय रानडुक्कर बोलतात. रंजूबाई इन्सान रानडुक्कर बोलतोय. लाट मार आज आली का लाट मारून बाहेर करा. डायरेक्ट तांदराव. कोण? राजाचा ब्रेकअप झालाय, ड्रायव्हरचा ब्रेकअप झालाय बाई. दोन सोडून गेल्या. मला कशी वाटली आमचं अँटिक पीस? आयोला टेन्शन आलाय. बोल 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 लवकर लवकर बोल. चांदीच्या ताटात अजून कोण घेते उत्सुक? अयोग्य आता आम्ही नागमाता मंदिर बघायला चाललेलो आहोत. सगळेजण उतरलेत. एक नंबर हालत बेकार झाली. थोडस लॅप केलंय. उलटी पॉइंट दांडी बनवली. हा बघा नवमाता मंदिर आहे. ड्रायव्हरला बोलव, गाडीचा नंबर पाहिजे ना, तो माणूस पाहिजे. बोलव नाही तरी नभा माता मंदिर. एंट्री आहे देवीच्या आतमध्ये जाण्याची. नवमाता मंदिर कुठे माहिती नाही, व्हिडिओ काढून देताय की नाही, म्हणजे इथेच काढून घेते. हाय गाईज बोल. हाय गाईज. मार्किंग आहे. राधे कृष्णाचा फोटो आहे. हो कोण ब्राह्मण नाही ना बातमध्ये. हर हर महादेव.
महादेव. राधे 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 राधे. तर काही मस्तपैकी मंदिर आहेत. बापरे. तुला काय भारत का बच्चा बच्चा शंकर पार्वती काही मस्तपैकी मंदिर आहे. एक नंबर टेम्पल आहे. चला या लवकर बाहेर या. नाही बघलं मी. जब दर्शन करने जाना आपको अंदर. अभी सुनो ध्यान से. अभी सबसे पहले आप सभी को जय माता दी. जय माता. वहाँ पे देखो बिल्कुल सामने ऐसे दिख रहे हैं ना, जो ऐसे वो पहले उनके दर्शन किए जाते हैं. वो है शेषनाग भगवान. उनके दर्शन किए जाते हैं. फिर उनके नीचे ध्यान से देखना. जहाँ जहाँ पे जल गिरता है वहीं वहीं पे छोटे छोटे शिवलिंग बन जाते हैं. उनके नीचे देखना बहुत सारे शिवलिंग बने हैं. उनके दर्शन करके अंदर गुफा में जाना है. गुफा में जो गोल गोल दिखाई देगी माता के नाभि का हिस्सा है. उन्हीं के यहाँ पे पूजा होती है. माता के कौन शक्तिपीठ है उनमें से एक शक्तिपीठ है ये. यहाँ पे माता के नाभि का हिस्सा आके गिरा था, इसलिए इस स्थान को नाभा माता के नाम से जाना जाता है. माता के दर्शन करके बाहर आना है. ये लोटे उठाने हैं. पतीले से पानी भरना और बाहर आके पीना है. पानी पीने से आपके शरीर में जितनी बीमारियां माता की कृपा से सब ठीक हो जाएंगी. जो ये वाला जल है बिल्कुल साधारण जल है. वाला पहाड़ों से आ रहा है. इसमें हाथ पैर धो सकते हो. जो पतीले में गिर रहा हो किसी को नहीं पता कहाँ से आ रहा है. ऐसी मान्यता है साक्षात शिव शंकर भगवान के जटाओं से आ रहा है. उसको जितने मर्जी दिन घर पे रखो कभी खराब नहीं होता. उसकी यही विशेषता है. जिस बहन को संतान की प्राप्ति नहीं होती उनके यहाँ पे मनोकामना पूर्ण होती है. हस्बैंड वाइफ दोनों को पहले यहाँ पे आना पड़ता है. 2 फल लेके आने पड़ते हैं. माता रानी का श्रृंगार लेके आना पड़ता है. एक जोड़ी जो कपड़े पहन रखे हैं उनसे एक जोड़ी एक्स्ट्रा लेके आने पड़ते हैं. और यहाँ पे नियम बताए जाते करवाए जाते हैं. 9 महीने बाद या तो जुड़वा या एक होता जरूर है. अब ध्यान की बात यह है, पतीले के पास ना तो पानी पीना है, ना मुँह धोना है, ना उसके ऊपर ऐसे जल हाथ करके ऐसे जल लेना है. क्योंकि वो वाला स्थान बहुत ही पवित्र स्थान है. लोटा भरो, यहाँ पे आके कुछ भी करो. पतीले के पास कुछ नहीं करना. ठीक है. अब दर्शन करो. जय माता दी. समझ में नहीं आया तो दोबारा पूछ सकते हो. ठीक है. आ गया सब कुछ समझ में. दर्शन करो. जय माता दी. गाईच फायनल आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय गुफेमध्ये. त्याने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच तसंच आम्ही एंट्री करतो. बघू शकता इथून पण पाणी डोंगर आहे खाली. शिव शंभू हर हर महादेव. शिव शंभू. काहीच बघू शकता तुम्ही पूर्ण गुफेत आहेत. जय माता दी. बघा तुम्ही पूर्णपणे गाईचं पण बघाया. ना तो मोबाईल पकडे. गुफेमध्ये देवी आहे आणि आम्हाला आतमध्ये एंट्री बघा मस्तपैकी देवीचं दर्शन भेटलंय. मला वाटतं मोबाईलमध्ये शूट करून देणार नाही. बघू शकता शूट करून मस्तपैकी भेटतंय. आता मी दर्शन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पैसे. हर हर महादेव. इथे आमची एंट्री चालू आहे. चलो आमची पब्लिक बघा काहीच मस्तपैकी गुफेमध्ये आम्ही चुकून मी पैसे त्याच्यात टाकले वरती मला नाही. आणि प्रत्यक्ष मी इथं बसली आहे. बस पाय पड माझा कधी आता. जय माता दी.
गाईज कसा आहे मंदिर आपला? एक नंबर वाटत आहे गाईज टेम्पल. आम्ही आलोय, आम्ही पण पहिल्यांदाच आलोय मंदिरामध्ये. तुम्ही पण या गाईज. एक नंबर मंदिर आहे आतमध्ये गुफेमध्ये. माझ्यावर तुम्ही चॅनलला बघू, मी दाखवेनच तुम्हाला. तर आता आलो आम्ही दुसऱ्या टेम्पलला. तर जाऊन बघूया तिथे काय आहे ते. तर भेटू आता दुसऱ्या ठिकाणी. आमचे एकूण 6 ठिकाण आहेत. हा आमचा फर्स्टवाला आहे. तर भेटू आता पुढच्या ठिकाणी. बाय बाय. पायात बस ना, पायात बस, वरती बस. फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे मला घेऊन चल. मला जोडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. गाईत गाडीवर फुल मजा चालू आहे आणि सगळे डान्स करतात. एन्जॉय चालू आहे. तुम्ही फुल एन्जॉय मध्ये तुम्ही पण या आमच्या ट्रिप मध्ये एकदा. तुम्हाला जर एन्जॉय करायची असेल तर आणि गोल्डे आणि पप्पा फुल एन्जॉय माझा मोबाईल लावलाय. बरं लागेल बाबू. जिलेले मस्ती में आयो आयो जिलेले. आयो आयो जिलेले. मस्ती में आयो आयो जिलेले. डुबा कंबर आलं तरी आलं. मस्ती में आयो आयो जिलेले. गाईत आमच्या ताई खाली लिहिलेल्या आहे. उलट्या करून थांबल्या. फोन रवी लाईक मला माझं करो. ओ पियो मजे करो मजे करो मजे करो.
तिथे साईड लाव. तुम्ही रोजल्या तुम्ही बोल. नेटवर्क आहे का? तर गाईज आमचा दुसरा पॉइंट स्टार्ट झालेला आहे, तो म्हणजे आलेला आहे दुसरा पॉइंट. तर गाईज दुसरा पॉइंट म्हणजे बोटिंग आहे. बोटिंग मध्ये जाऊ, बघू पुढे जाऊन. पेक्षा हिनानी तळी घेतलेली आहे, गोंड्याचे केस काढायचे आहेत. दुसरा पॉइंट मस्त. आणि गाई तिकडे मस्तपैकी गाई तिथे आपण बोटिंग पण करू शकतो. बोटिंगचे माहिती नाही किती रुपये आहेत ते. आणि मस्तपैकी वर्षा आपली बसलेली आहे घोड्यावर. कडक. आणि आमच्या हिनानी मस्त की तली घेतली आहे कडक. आणि ते ऑलरेडी इथे डाव चालू आहे. हो 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 गाईज, एक नंबर एक नंबर. पण खाऊ आणलेला आहे. तर गाईज आमचा दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट एकत्रच आहे, म्हणजे फिश पॉइंट आणि बोटिंगसाठी. तुम्ही बघू शकता भरपूर मासे आहेत, अशा वाटतं हातात पण येत होते. आणि त्यांना आम्ही मस्तपैकी लाया आणि गव्हाचं पीठ होतं तिथे, असं हे केलेलं, ते पण घातलं त्यांना. मजा वाटली बघून त्यांना. आणि थोड्याच वेळाने आम्ही जाऊ आता बोटिंग करायला. एक नंबर गाईज, बोटिंगला पण बघू कशी मजा येते. आणि मासे बघू शकता तुम्ही, मासे एक नंबर आहेत, जसे हाताला लागत होते. खूपच मस्त वाटतंय. मस्त की मासे आहेत खाली, भरपूर आहेत. बापरे, विचारू नका एवढे मासे आहेत. गाईज फायनल आम्ही आता 4 जण चाललो, तसे सगळेच चाललेत. गाईज फायनल आम्ही बोटिंग करतोय पहिल्यांदा. सारा कसं वाटतंय बाय? हो तिथून घ्या ना. उठू नको बस खाली. तो दाखवा हँडल.
तर गाईज फायनली आता बोटिंग करत आहोत आणि शुभम भाऊ वगैरे सगळे एकत्र आहेत. तर गाईज आमची सारू पण बघा बोटिंग करते मस्तपैकी. आमच्या सगळ्या बोटी हाय कर. हाय गाईज, आता आम्ही काय करतोय? बोटिंग करताव. ए नीटचे हँडल वर्षा, हँडल नीट करतो. गाईज तुम्ही बघू शकता मस्त सुंदर वातावरण आहे आणि चारी बाजूला पाणीच पाणी आहे आणि मध्ये पाण्याच्या आम्ही मस्तपैकी बोटिंग करतोय. गाईज मी खरंच सांगते, मी पहिल्यांदा बोटिंग केली आणि सगळे बघा तिथे लांब लांब गेले. आम्ही पाण्याबाबतला मिसिंग टाकू नको. असते असते कोण काय झालं? वर्षा फटांगरा वाटतं. आणि गाईज त्या साईडलाच बोटी म्हणजे त्या टोकालाच आमचा 4था पॉईंट आहे. तो 4था पॉईंट म्हणजे असं डान्स वगैरे करायसाठी स्पीकर वगैरे लावणार होता तो. पण गाईज थोड्या वेळाने माझी बॅटरी आता लो होणार आहे म्हणून पुढचं शूट नाही करू शकत. तर भेटू त्या पॉईंटला. तर चला जाऊ तिथे आपण त्या साईडला. तर गाईज आम्ही बोटिंग करता करता त्या साईडून या साईडला पुढची टाइम दिला ना तू. त्या टोकावरून आम्ही या टोकावरती आलो मस्तपैकी. त्या टोकावरती आलोय बघा मस्तपैकी आहे. झील आहे, भारी वाटतंय. एक आमची बोट ठोकली आम्हाला. गाईज कसं वाटतंय बोटिंग करून? गोंड्या तर गाईज आपल्या गीता लॉनचा म्हणजे सनी भाई आमचा त्याचंच हे दुकान आहे. मस्तपैकी स्वस्त आहे. प्रत्येक याच्यावरती कमी भाव आहे. हे बघा फ्रेश आहे पूर्ण एकदम फ्रेश. हेमा कसं आहे सगळं?
भारी आहे ना. हेमाने बघा मस्तपैकी खरेदी केली हेमाने. सगळं छान आणि आहे. हे सनीबाईचा पप्पा सनीबाईच्या दुकानातूनच घेतलं. सनीबाईच्या दुकानातनं. मस्त शॉप आहे, स्वस्त पण दिलं. आपण हॉटेलमध्ये राहतो म्हणून आपला स्वस्त दिलं. तुम्ही पण या सनीबाईच्या हॉटेलमध्ये. हा एक त्याचं दुकान आहे, तो एक त्याचं लॉज आहे आणि याच्या पार्टी पण आहे. आणि काही रूम पण मस्त होते, एक नंबर रूम होते. आज आमचा पूर्ण दिवस असाच जाणार आहे टाइमपास करून, आणि का आमची उद्याची ट्रेन आहे. गाईस तुम्ही पण या, मस्त आहे सनीबाई. माणूस पहिली गोष्ट म्हणजे इथे माणुसकीला आम्हाला तोच आवडतो म्हणून आम्ही त्याच्याकडेच येतो. त्याचा पप्पा पण मस्त आहे, कधी पण आलो होते हा भेटो 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 असं बोलतो. एक नंबर आहे. सगळीजण आम्ही इथूनच घेतो. हा एक त्याचा दुकान. क्या चाचा जी कितने साल हो गए आपको? मुझे हाँ दुकान में बैठते हुए पूरा आपका पूरा ये हो गए मुझे 14 साल हो गए. कितना? 14 साल. तर काही 14 साल पासून त्या लोकांनी मस्तपैकी प्रॉफिट आहे एकदम. बघू शकता तुम्ही त्यांचं दुकान पण आहे. हे अक्रोड आहेत गाईज, हाताने तुटतात, फसवायची कामगिरी नाही त्याची. कोणचं आहे भैया हात में तुटते हो? दिखाओ आप एक. गाईस बघू शकता हाताने डायरेक्ट तुटतात. 2 पीस टूटते हैं. जो पिछला पकड कुशीचा. गाईस त्याने बोलल्याप्रमाणे बघितले तुम्ही, हाताने अक्रोड तुटलेला आहे. चवीला पण मस्त आहे. दुसऱ्या दुकानात गेला ना तुम्ही 250 रुपये किलो आहे. आपले पास कितना कैसा किलो है? 220 रुपये दे रहे हैं आपको. 350 आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये राहिला तुम्हाला 50 रुपये तो नक्कीच कमी करेल. तर प्लीज आमच्या गीता लॉन्जला विजिट करा आणि प्लीज याच हॉटेलमध्ये या. आपल्या कटरा स्टेशनला उतरलात तुम्ही तर प्लीज आपल्या हॉटेलमध्ये या. तर नक्कीच या आपण हॉटेलला. बोल बोल वर्षा, बोल भैया मेरे. नहीं बोला नहीं. गाईत सगळेजण ब्लँकेट घेतात, फुकटचं जॉब घेतात. गाईज मस्त 3500 रुपये. 3500 अभी ले फिक्स. एक नंबर गाइस. चलो हम लोग क्या करते हैं, इसका पैसा देखो. वो नहीं देखना है. वो देखा नहीं वाला. दिराचा होता ये मैंने किया सर रखो. तुम्ही दिला ना. चलो चल. भैया जास्त नाहीये. ये लो भैया आपका बिल आ गया. मस्त दुकान आहे. गीता लॉन्ज इथे आहे आपला पुढे याच्या. आणि त्याच्या जसं थोडंसं पुढे आलं तर मस्तपैकी स्वस्त भेटलं आहे आम्हाला इथे. 500 1100 पर्यंत आहेत. आपण बोलायची 30 प्राईस नाही द्यायची, करतात कमी. आणि आमचा काळू गाईज आम्ही रूमवरती जाता जाता आम्हाला काली असं भेटली. आम्ही पण खूप मस्त भेटली. मॅगडी मध्ये आलोय. चोर 2 चोर आम्ही गवसवलं. हो 2 चोर गवसवलो ना. गाईज आपल्यापेक्षा पण कमी प्राइस मध्ये आहे. मला वाटतं 180 रुपयाला आलू टिक्का मिळेल. हा ना, आलू टिक्का मिळत होतो ना आपल्या 150. सगळं का गाईचं सगळं 180 ला सगळं आहे.